नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा दिवस सगळ्यांना खूप आनंदी, समाधानी आणि चांगल्या आरोग्याचा जावोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे श्रावण महिन्यातील 5वा सोमवार, 5वा श्रावणी सोमवार। त्याचसोबत आज आहे अमावस्या। तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात। प्रत्येक महिन्यातील अमावस्याला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते। श्रावण महिन्यातील अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात। यंदा अमावस्या म्हणजे आज सोमवारी आलेली आहे आणि आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते। या दिवशी बैलपोळा देखील अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो। आज श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी अमावस्या आल्यामुळे ह्या अमावस्याचे महत्त्व आणखीन वाढले आहे, कारण हा योग तब्बल 71 वर्षांनी आलेला आहे। त्यामुळे आजच्या दिवशी अनेक सेवा आणि उपाय केले जातात। तर कोणत्या कोणत्या सेवा आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल, मिस होणार नाही। तर श्रावण महिन्यातील सोमवार, तर महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक चालू आहे आपला। तर महारुद्राची सेवा सोमवारी अतिशय उच्च कोटीची मानली जाते। महारुद्र हा नित्यसेवेमध्ये आहे। पूर्ण सेवा सोमवारचं जी नित्यसेवा आहे त्यामध्ये पूर्ण महारुद्र आहे। नाहीच जमला तर किमान लघुरुद्र तरी घ्यावा। त्यामध्ये शिवमहिम, शिवाष्टोत्तर रामावली, कालभैरव अष्टकम, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, श्रीसूक्तम, फलश्रुती आणि महामृत्युंजय मंत्र असा आहे। लघुरुद्र फक्त 15 ते 20 मिनटं लागतात, पण ही सेवा अतिशय उच्च कोटीची मानली जाते। ह्या रुद्राच्या तीर्थामुळे मोठमोठाले रोग बरे झालेले आहेत। त्याचसोबत व्यसनाधीन लोक देखील व्यसनं सोडलेली आहेत, इतकं ह्या तीर्थाचं महत्त्व आहे। त्यामुळे किमान सोमवारी तरी महारुद्र किंवा लघुरुद्र प्रत्येक घरात केला जावा, करावा। तर अशी ही महारुद्राची सेवा आहे। आपल्या वेळेनुसार करायचं आहे। वेळ असेल महारुद्र करू शकता, किंवा नाही जमला वेळेनुसार तर लघुरुद्र तरी किमान करावा। तर आज सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे सकाळी आज आपण हळदीचं लेपन देखील केलेलं आहे आपल्या उंबऱ्याला। तर अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, गुरुवार या दिवशी खूप महत्त्व आहे हळदीचं लेपन करण्याचं। तर हे लेपनही आपलं झालं। त्याचसोबत आपण घरामध्ये गोमूत्र टाकून फरशा देखील पुसायच्या असतात। त्याचसोबत दारं खिडक्या देखील साफ करायचं असतं अमावस्या कालावधीमध्ये। तर असं हे अमावस्याची दैनंदिनी थोडक्यात सांगितली। तर आपला रुद्र झाल्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घेतलेला आहे 3 बोटाने। त्यानंतर आज होती शिवामूठ सातूची, ती शिवामूठ आपण वाहून घेतलेली आहे। ही सर्व सेवा चालू असताना धूप दीप चालू असावं, किंवा तुपाचा दिवा सहज शक्य होत असेल तर तो देखील प्रज्वलित करावा। पूर्ण महारुद्र होत असताना, चालू असताना तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावावा। तर ही झाली आपली महादेवाची पूजा। आज शिवामूठ म्हणून सातू होते, तर आपण सातू शिवामूठ वाहिलेली आहे आणि सुंदर आपली पूजा झालेली आहे। तर हा आहे ज्योतिपूजनाचा कागद। हा कागद देखील आज पूजन करून उद्या विसर्जित करायचा आहे। तर आज आहे बैलपोळा। आम्ही बैल पूजन केलेलं आहे। घरामध्येच आम्ही हे बैल पूजतो। 2 बैल आणि गाई वासरू पूजतो। पूर्वी शेतात होते बैल आणि बऱ्यापैकी मनुष्यबळ पण होतं, पण आता मनुष्यबळ कमी झाले, त्यामुळं गाई म्हशी आम्ही कमीच केलेल्या आहेत। तर रानामध्ये म्हणजे शेतात नैवेद्य देखील पाठवलेले आहेत। सर्व देवांचे नैवेद्य आज करावे लागतात, तितके नारळ पण फोडावे लागतात। आणि बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणी असते बैलाची, म्हणजे लोण्यांनी खांदेमळणी केली जाते, म्हणजे बैल वर्षभर ओझं वाहतात खांद्यावर म्हणून। आणि आज आणि काल बैलांच्या कामाला पूर्णपणे सुट्टी असते। गुळवणी आणि खिचडा केला जातो। कालच शिजवून ठेवायचा, तो काल दिला जातो आणि आज पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या जातात बैलांना आणि पूर्ण दिवस विश्रांती देऊन संध्याकाळी मिरवणूक काढली जाते। बैलांना असं छान सजवून मस्त असं मिरवणूक निघते, आमच्या ग्रामीण भागात अजूनही निघते। तर असा बैलपोळा। तर नैवेद्यासाठी पुरणाची पोळी आहे,
नंतर कटाची आमटी, दूध, तूप, भात आणि पापड कुरडई तर आहेच, पण कढी आवर्जून केली जाते आमच्याकडे आज बैलपोळ्याच्या दिवशी. तर असा हा नैवेद्य आपण दाखवून घेतलेला आहे. नैवेद्य दाखवून घरातल्या कर्त्या माणसाने ते नैवेद्याचं ताट खायचं असतं, म्हणजे बैलांना दाखवलेलं. आणि जेवणं झाल्यानंतर जी खरकटी भांडी असतात ना, ती आजच्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि महालक्ष्मीच्या दिवशी घराच्या म्हणजे किचनच्या बाहेर ठेवायची नाहीत, घरामध्येच गोळा करून ठेवायची, अशी आमच्या ग्रामीण भागातली प्रथा आहे आणि ती आम्ही आजपर्यंत सांभाळलेली आहे. तर आज श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे शिवलीलामृत या ग्रंथाचं वाचन, त्याचसोबत हरिविजय या ग्रंथाची माझी सांगता देखील आहे, कारण आज 36 अध्याय पूर्ण होतात. अमावस्येच्या दिवशी मी संपवतेच, म्हणजे संकल्पित जितक्या काही माझ्या सेवा आहेत त्या मी पूर्ण करते. तर असा हा बैलपोळ्याचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत, नवीन रेसिपीसोबत. श्री स्वामी समर्थ.